महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर असलेल्या त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी गेले 10 दिवस लाखो भाविकांची गर्दी होती। गडचिरोली जिल्ह्याचं शेवटचं टोक, तेलंगणाचं शेवटचं टोक, या ठिकाणी गोदावरी, प्राणहिता, अंतर्वाहिनी, सरस्वती, अदृश्य नदी असा त्रिवेणी संगम आहे। आणि या त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी सिंहस्थ पर्व म्हणजे पुष्कर पर्व सुरू झालेला आहे। 15 मे पासून सुरू झालेल्या पुष्कर पर्वात या ठिकाणी हा जो त्रिवेणी संगम आहे, पलीकडे महाराष्ट्राचा सीमावर्ती भाग आहे। गोदावरी या ठिकाणी येते, गोदावरीचा महाराष्ट्रातला प्रवास या ठिकाणी संपतो। प्राणहिता, गोदावरीमध्ये सरस्वती, अंतर्वाहिनी असं त्रिवेणी संगम आहे। आणि 12 नद्यांचा ज्या पुराणात उल्लेख आहे, ज्या ठिकाणी सिंहस्थ पर्व लागते त्यामध्ये अंतर्वाहिनी, सरस्वती नदी आहे। मिथुन राशीचा अंतर्वाहिनी नदीमध्ये प्रवेश होत असल्यामुळे 15 मे पासून या ठिकाणी हे पुष्कर पर्व म्हणजे सिंहस्थ कुंभ सुरू झालेला आहे। या ठिकाणी तेलंगणा सरकारने कोट्यावधी रुपये खर्च करून विकास कामं केलेली आहेत। या भागाला महत्त्व यासाठी आहे की कालेश्वरम म्हणजे एकाच पाणवठ्यावर 2 पिंडी असलेलं मोठं तीर्थक्षेत्र आहे। या ठिकाणी शिव आणि यमाची एकत्रित पूजा होते। सरस्वतीचं मोठं मंदिर आहे। या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात, आपण बघू शकता। सरस्वती मातेची प्रतिमा 17 फूट उंचीची तेलंगणा सरकारने या ठिकाणी बसवलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे पवित्र स्नानाला महत्त्व असल्यामुळे या त्रिवेणी संगमात तेलंगणा, छत्तीसगड, आंध्र प्रदेश यासह महाराष्ट्राच्या विदर्भातूनही मोठ्या प्रमाणात भाविक आले होते। मुंबई, पुण्यापासूनही भाविक आले होते। आणि या ठिकाणी गेले 10 दिवस भाविकांची गर्दी होती। हा जो 2 राज्याचा सीमावर्ती भाग आहे, भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता। काही भाविकांशी आपण चर्चा करूया, नेमकं या ठिकाणी या 2 राज्याच्या संगमावर कशा पद्धतीने या पुष्कर पर्वामध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे। तुम्ही कुठून आले आहात? मी हैदराबादवरून आलो आहे। ॲक्च्युली इथं जे आहे त्रिवेणी संगम जसं म्हणजे तुम्ही कलरसुद्धा बघू शकता तुम्ही, एक म्हणजे पांढरा कलर आणि ब्लॅक कलर असं दिसते। आणि गोदावरी आणि प्राणहिताचा संगम आहे आणि खालून अंतर्वाहिनी सरस्वती वाहते। आणि हा एक मतलब खूपच म्हणजे काशी कन्ना कालेश्वरम गोप्पा म्हणून एक वर्ड आहे म्हणजे तेलुगूमध्ये, म्हणजे काशीमध्ये गेला आणि की आणि इथं आंघोळ केलं तर सारखंच आहे। याचा म्हणजे एवढा म्हणजे तुम्हाला पुण्य भेटेल असं। आणि कालेश्वरचं मंदिर आहे, या मंदिरात नाही का एकाच पटमवर 2 शिवलिंग आहेत। मग आपल्याला महत्त्व सांगितलं, आपण आणखी काही भाविकांशी बोलूया। तुम्ही कुठून आले, काय नाव तुमचं? मुंबईवरून आले आहात। काय कशासाठी? स्नानासाठी? कुंभ स्नानासाठी 12 वर्षांनी एकदा कुंभ स्नान येतो, त्यासाठी आले आम्ही इकडे। आणि इकडे सरस्वती मातेची मूर्ती भव्यली बसवलेली आहे। हे सरस्वती कुंभ आहे। तुम्ही? आम्ही सिरपूर कागदवरून आलो, कुंभ स्नानासाठी आलो। 12 वर्षांनी एक वेळा येते, हा खूप महत्त्वाचा असतो। इथं शिवलिंग कालेश्वर, मुक्तेश्वर एक महत्त्वाचे शिवलिंग आहे। आपण आणखी काही भाविकांना विचारूया, कशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे? यहाँ पे नहीं किया, अभी 12 साल के बाद एक बार अपना सरस्वती पुष्कर बोल के होता ना, उसके लिए नहीं किया। दर्शन के लिए हम सब लोग आया था। आज आखिरी दिन है, हमारा दर्शन हुआ, अच्छा 1 नंबर हो गया था। आज शेवटचा दिवस आहे। महत्त्वाचं म्हणजे आज सोमवती अमावस्या आहे। सोमवती अमावस्यानिमित्त भाविकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। आणि गेले 10 दिवस हा जो भाविकांचा मेळावा या ठिकाणी भरला होता, त्याची सांगता आज होत आहे। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, कालेश्वरम, महाराष्ट्र तेलंगणा सीमा, गडचिरोली।